माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर। ही अनुभूती हे 18 दिवस का होईना पण आम्हाला येते। गावाकडे जे होईल ते होईल गेल्यावर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आडवाटा एक रमणीय प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्या आपण आहोत पंढरीच्या वाटेवरती आणि आता आपण खुडूस पाट्यावरती आहोत। खरं तर हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळ्यात या खुडूस पाट्यावर होणाऱ्या रिंगणामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। कालच आपल्या मित्रपरिवाराने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अकलूजचा रिंगण सोहळा केला होता आणि आज दुसऱ्याच दिवशी आपण या खुडूस पाट्यावरच्या रिंगण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत। काल या पालखीचा मुक्काम माळशिरसमध्ये होता आणि पंढरीच्या वाटेवरती असणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह वाढवणारा हा जो रिंगण सोहळा आहे हा आम्ही या सगळ्या मित्रपरिवाराच्या सोबतीने अनुभवणार आहोत। आज आपल्यासोबत आपले मित्र गणेश शिंदेकर आहेत, अमोलजी आहेत, त्याचबरोबर अजित डोले आहेत आणि हरवणारे मित्र नवनाथ भागवत आहेत आणि या वारकऱ्यांच्या सोबतीनं आम्ही सुंदर पद्धतीने हा रिंगण सोहळा आता अनुभवणार आहोत। चला मित्रांनो, आपण आता सध्या खुडूस फाटा या ठिकाणी आहोत। रिंगण सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी या रिंगण सोहळ्याबद्दल येथील विश्वस्त आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। सर, काय सांगाल या रिंगण सोहळ्याबद्दल? वारीचा सोहळा तसाही आनंदाचा सोहळा असतो। संतांच्या संगतीत भगवंताचं दर्शन घ्यायला जाणं याला वारी म्हणतात। यात्रा आणि वारी या दोघांमधला मूलभूत फरक हाच आहे की कुठला तरी वैयक्तिक संकल्प, वैयक्तिक नवस घेऊन देवतेकडे कुठल्या तरी मागणीला जाणं म्हणजे यात्रा, परंतु सर्वसमावेशकत्व आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं जे एक ध्येय आहे त्या दृष्टीनुसार मानवतेचं, स्वजनाचं, राष्ट्राचं, धर्माचं कल्याण हे करत जाणं, ते संतांच्या सोबत जाणं त्याला वारी म्हणतात। आता या वारीमध्ये आजचा तब्बल 15वा दिवस आहे म्हणजे आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानोबा महाराजांच्या आषाढी पारिवाई सोहळ्याचं दुसरं गोल रिंगण आहे। एकंदरीत रिंगणामध्ये आपण पाहतो माऊलींचा अश्व असतो आणि एक ध्वजाचा अश्व असतो। हे एकमेकांच्या पाठीमागे फिरतात आणि देवांना, माऊली जी सेंटरमध्ये असते ना, त्याला सरकम्बन्स घालतात। याचाच अर्थ कुठेतरी पिंडी ते ब्रह्मांडी असा सुद्धा याच्यातून एक संदेश मिळतो। हा सगळा खेळ झाल्यानंतर सगळे वारकरी, सगळे फडकरी एक आपला टाळांचा मोठा जयघोष करतात। त्याला आपण चाल म्हणतो। त्याला आपण जर समजा पाहायला गेलं तर जे काही शास्त्रांमध्ये लिहिलं असेल ना, ब्रह्मानंद ज्याला आपण म्हणतो, तो ब्रह्मानंद इथे अनुभवायला मिळतो। आणि या सगळ्या वातावरणामध्ये आम्ही कुठेतरी कॉन्शियसनेसचा प्रेफरन्स ठेवतो आणि तो कॉन्शियसनेस आम्ही मानव कल्याणासाठी वापरतो। एकंदरीत रिंगण सोहळा हा आनंदाचा सोहळा। आयुष्यातली येरझार फिरावी, नष्ट व्हावी म्हणून त्या येरझारीचाच परिवर्तन प्रदक्षिणेत करावं हेच या रिंगण सोहळ्यातून शिकावं। खूप खूप धन्यवाद सर। चला तर आपण आता रिंगण सोहळा बघूया।
शूटिंग घ्यायची डॉक्टरांची. रामकृष्ण हरी राम. मित्रांनो, आता आपण आहोत माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आणि खुडूस फाट्यावरचं जे रिंगण आहे ते आता आपण अनुभवलंय. त्या भक्तीचा जो महापूर होता तो आपण अनुभवलाय आणि सुदैवाने आपली भेट झाली आहे हिमगोप गरपे महाराज यांच्याशी. हे आपले जुन्नरकर आहेत आणि अर्थातच या दूरवरच्या अंतरावरती कोणत्याही जुन्नरकराची भेट झाली पुन्हा एकदा आपुलकी आणि स्नेह जागृत होतो. महाराजांना जाणून घेऊया महाराजांकडनं की महाराज किती वर्षापासून वारी करतात. 32 वर्ष झाले मी कंटिन्यू वारी करतो. 32 वर्ष झाली कंटिन्यू वारी करतो. माऊली तुकोबारायांबरोबर 8 वर्ष होतो. नंतर इच्छा झाली माऊलीचं सोहळा. लॉकडाऊनमध्ये पण महाराजांनी साधारणपणे 32 वर्ष वारी केली. सुरुवातीची काही वर्ष संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या त्या पालखी सोहळ्यामध्ये ते होते. कालांतरामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आहेत. आता आपण सगळ्यांनी रिंगण सोहळा अनुभवलाय. तर रिंगण सोहळ्याची एकूण पद्धत कशी असते किंवा रिंगण सोहळा कशाच्या उद्देशाने चालू केला जातो. दिंडीत जेवढे घटक आहे त्यानंतर विणेकरी, तुळसमाय, पताका, हंडा, पक्वाद, टाळकरी या सर्वांना संधी भेटली आणि एक प्रकारचा शुद्ध आनंद याच्यात त्यांना पळायला भेटतं. आनंदाचं वर्णन करता येतं. थोडक्यात काय की हा जो प्रवास आहे, जो पायी वारीचा प्रवास आहे, तो अधिकाधिक पद्धतीने आनंददायी व्हावा या दृष्टिकोनातून हे जे रिंगण सोहळे आहेत ते त्या दृष्टीने जातो शीन जातो. अगदी भाग आणि शीन निघून जातो. वारीतील चालणाऱ्या लोकांचा उत्साह दुणावतो आणि हे चैतन्य आता आपण सगळ्यांनी अनुभवलंय. तर यापुढचा प्रवास नक्की आजचा मुक्काम आणि कसा असणार आहे. तिचा मुक्काम वेळापूरला होईल. तत्पूर्वी एक धावा होईल. नंतर वेळापूरला भारुडाचे कार्यक्रम आणि मग भारूड झाल्यावर विसावा आणि मग पुढच्या टप्प्यात. तर मित्रांनो, महाराजांनी अतिशय छान अशा पद्धतीची माहिती आपल्याला दिली आहे. खरं तर मल्हारी चव्हाण सर हे आपले मित्र या ठिकाणी वारीच्या निमित्तानं भेटले. त्याचबरोबर अजून हरिभक्तपरायण आपले काही वारकरी मंडळी आहेत त्यांची आता भागवत महाराजांची भेट झाली. आमच्या या सगळ्या मित्रांच्या मांदियाळीबरोबर त्यांची भेट झाली. मनोमन आनंद वाटला. त्यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊया. पुन्हा भेटूया पुढच्या वारीच्या सोहळ्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम. काय वाटतं दिंडीत येऊन. लय आनंद वाटतं. म्हणून दिंडीतल्या लोकांना राहतच नाही. मग याचा आनंद किती वर्ष झाले वारी करताय. 25. एवढं वारी 25 वेगळे बाजूला घ्या बाबा. मित्रांनो, सध्या आपण खुडूसच्या रिंगण सोहळ्याच्या प्रांगणामध्ये उभा आहोत आणि खास मराठवाड्यातून हरिभक्त पारायण महाराज दस्तापूरकर यांची ही विविधपूर्ण दिंडी किंवा पालखी या ठिकाणी आली आहे. त्यांचा काय उपक्रम आहे किंवा कधीपासून हे वारी करतात त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. महाराज काय सांगतात. यावर्षी वारीतल्या प्रवासाला मला 24 वर्ष पूर्ण झाली. श्री गुरु मोतीराम महाराजांची परंपरा
आणि श्री गुरु मारुती महाराज दस्तापूरकर यांची परंपरा अशा या महात्म्याच्या मार्गदर्शनाने हा प्रवास माझा चालू आहे। एकंदरीत या प्रवासादरम्यान हे आजचं रिंगण आहे खुडूसचं, या रिंगणाचा एक अलौकिक सोहळा, डोळ्याची पारणे फेडणारा सोहळा, भगवान श्री ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये विविध अनुभव येतात माणसाला। त्यातले त्यात माझा अनुभव असा आहे, या सोहळ्यामध्ये काय पाहायला मिळालं, एक तर प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचं दर्शन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आध्यात्मिकता, त्याच्याबरोबर सामाजिकता किंबहुना राष्ट्रीय एकात्मता जर या दृष्टीनं जर पाहायचं असेल तर ती ज्ञानोबाराच्या सोहळ्यात पाहावं लागेल। विविध जाती धर्माचे लोक, विविध पंथाची लोक, विविध देशातले, विविध प्रांतातले, विविध भाषिक लोक पण एकत्र येऊन इथं जो आनंदाचा सोहळा या ठिकाणी उपभोगतायत ते ज्ञानोबारायांचा सोहळा आहे। खरी एकात्मता कुठं पाहिजे असेल ती ज्ञानोबारायामध्ये पाहायला मिळते, या सोहळ्यात पाहायला मिळते। दुसरी गोष्ट, या सोहळ्यामध्ये माझा अनुभव असा आहे, शुद्धीकरण होते माणसाचं। कशाची शुद्धी होती? एक देह शुद्धी होती, दुसरी अंतरंग शुद्धी होती, इंद्रिय शुद्धी होती, दृष्टीचं शुद्धीकरण होते। हेच डोळे गावाकडे त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि ज्ञानोबारायाच्या सोहळ्यात त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। या माय माऊल्या ज्या वेळेस या रस्त्यावर स्नान करत असताना या माय माऊल्याकडे पाहायची जी दृष्टी आहे, मातृत्व दृष्टीनं माणूस यांच्याकडे पाहते, हा ज्ञानोबारायाच्या सोहळ्याचा माझा अनुभव आहे। ही एक अनुभूती करोडो रुपये खर्च केल्याने इतरत्र कुठेही आपल्याला मिळणार नाही। अलौकिक जगामध्ये असा एकमेव स्थलांतराचा सोहळा आहे। स्थलांतर, दररोज स्थलांतर, कुठल्या जागेचा मोह नाही, कुठल्या सावलीचा मोह नाही, कुठल्या पदार्थाचा मोह नाही। मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर। ही अनुभूती या 18 दिवस का होईना पण आम्हाला येते, गावाकडे जे होईल ते होईल गेल्यावर। पण हळूहळू एक ढाळे ढाळे केतून एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके गुरु परंपरेच्या आशीर्वादा निश्चित आम्ही रस्त्याला लागलोय। एक ना एक दिवस तरी आम्ही मुक्कामाला गेल्याशिवाय राहणार नाही अशी आमच्या गुरुवर श्रद्धा आहे। भगवंताचं दर्शन आणि ज्ञानोबारायाचं दर्शन प्रत्यक्ष या सोहळ्यामध्ये अनुभवायला मिळते। या मानवतेच्या रूपात, या माऊलीच्या रूपात प्रत्येकामध्ये बघण्याचा जो आमचा दृष्टिकोन आहे, माऊली या दृष्टीने आम्ही या जगाकडे पाहायला मिळते आम्हाला, हा ज्ञानोबारायाच्या सोहळ्यातला माझा व्यक्तिगत अनुभव आहे। खूप छान माहिती आणि आपल्या सोहळ्याचा अनुभव महाराजांनी आपल्याला सांगितलाय। खूप खूप धन्यवाद महाराज। रामकृष्ण। कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, मोतीराम महाराज की जय, मारुती महाराज की जय।